हे आहे वळवट, याला बोटवे किंवा घवले सुद्धा म्हणतात. हे आहेत नखुले, अगदी सुंदर दिसत आहेत. त्याचसोबत हा तिसरा जो प्रकार आहे त्याला सरुळे म्हणतात. सरुळे सुद्धा खूपच सुरेख आणि नाजूक दिसत आहेत. चौथा प्रकार आहे मालती, पाचवा प्रकार आहे फनुले आणि सहावा प्रकार आहे मुदी. हे सगळे प्रकार तुम्ही बघा, अतिशय सुबक आणि सुंदर दिसत आहेत, रंगीबेरंगी, दिसायला छान, तितकेच बनवायला सोपे. नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी, पाककलेच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण लग्न किंवा मुंज यामध्ये जे सकुनाच्या खिरीचे प्रकार बनवले जातात त्या खिरीचे 6 प्रकार कसे बनवायचे ते बघणार आहोत. यासाठी मी येथे एक मोठी वाटी भरून रवा घेतलाय. रवा चांगला चाळून घ्या आणि हा रवा दुधामध्ये अगदी घट्ट असा मळून घ्यायचा आहे. हे जे प्रकार जेव्हा आपण बनवतो तेव्हा रोज एक प्रकार बनवा, कारण एकदम सगळे प्रकार होणार नाहीत. वळवट फक्त एका दिवसामध्ये भरपूर होतं. रवा चांगला मळून घेतल्यानंतर झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्या. अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता रवा अगदी मस्त भिजलाय. परत एकदा सगळं एकत्र करून घ्या. हा भिजलेला जो रवा आहे त्यातला एक छोटासा गोळा घेऊयात आणि बाकीचा गोळा झाकण ठेवून व्यवस्थित बाजूला ठेवून देऊयात. सुरुवातीला आपल्याला वळवट बनवायचे, तर हे पदार्थ बनवताना हात अगदी स्वच्छ हवीत, तरच त्याचा रंग सुरेख येतो, पांढरा शुभ्र असा येतो. पहिल्यांदा वळवट वळायचे. यासाठी 2 बोटामध्ये छोटासा गोळा घेऊन तो बोटाने लांबट करून खाली ताटलीमध्ये टाकायचा आहे. वळवट बनवताना बरेच जण खूप जाड जाड बनवतात, त्याच्यामुळेच त्याला घवले म्हणतात, कारण त्याला गव्हाचा आकार असतो. पण मी येथे बारीक आणि सुबक असं बनवते. याचं कारण असं, वळवट जितकं बारीक असेल तितकं शिजायला सोपं जातं. या वळवटाची खीर छान होतेच, त्याचसोबत त्याची खिचडीसुद्धा सुंदर होते. सगळं वळवट वर्तमानपत्रावरती टाकून चांगलं सुकवून घ्यायचे. सुकल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. मी 1 किलो रव्याचं वर्षभर पुरेल इतकं वळवट करते, कारण आमच्याकडे वर्षभर जे काही सणवार असतात त्याच्यामध्ये वळवटाच्या खिरीचा खूप जास्त मान असतो. थोडी तरी नैवेद्यासाठी खीर बनवावीच लागते. त्याचसोबत आमच्याकडे कुणाचा वाढदिवस असेल किंवा लग्नाचा वाढदिवस असेल तर आम्ही वळवटाचीच खीर गोडामध्ये बनवतो. नाश्त्यामध्ये किंवा घाईच्या वेळेला याची खिचडीसुद्धा बनवतो. जेव्हा आपण रुखवातासाठी याचे वेगवेगळे प्रकार बनवतो तेव्हा याच आकाराची बरणी घ्या किंवा मग याच्यापेक्षा छोट्या छोट्या आकाराची बरणी घ्या. प्रत्येक पदार्थ बरणीमध्ये भरून रुखवतामध्ये मांडा, अगदीच सुंदर दिसतात. वळवट तयार करून बरणीमध्ये भरून ठेवले. दुसऱ्या दिवशी परत एक मोठी वाटी भरून मी रवा दुधामध्ये मळून घेतला. याचे 3 भाग केले. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे रंग टाकून थोडंसं दूध टाकून व्यवस्थित असं परत एकदा मळून घ्या. जो कोणता घरामध्ये तुमच्याकडे रंग असेल ते तुम्ही वापरू शकता. मी येथे केशरी, लाल, हिरवा, एक भाग आपल्याला असाच पांढरा ठेवायचा आणि दुसऱ्या भागामध्ये टोमॅटो रेड कलर वापरलाय. वळवटानंतर आपण जो दुसरा प्रकार बनवणार आहोत त्याला फनुले म्हणतात. फनुले बनवण्यासाठी आपल्याला इथे कंगवा लागणार आहे. जो कोणता तुम्ही कंगवा घेणार असाल तो अगदी नवा कोरा कंगवा हवा. छोटासा गोळा घ्या. या कंगव्यावरती वरच्या बाजूने दाब देऊन सावकाश खालच्या बाजूने ओढायचा आहे. कंगव्यामुळे याला अगदी सुंदर अशी डिझाईन तयार होते आणि अगदी सुबक दिसतात. प्रॅक्टिस होईपर्यंत थोडंसं चुकल्या जाईल, पण हळूहळू प्रॅक्टिस केली तर व्यवस्थित फनुले जमू शकतात. याच पद्धतीनं सगळे फनुले आपण बनवून घेऊयात. त्यानंतर येथे आपल्याला बनवायची आहे मालती. मालतीसाठी छोटासा गोळा घ्या. सहानेवरती हा गोळा ठेवून त्याला अंगठ्याच्या साहाय्याने लांबट करायचे आणि स्प्रिंग प्रमाणे आकार द्यायचा आहे. सुरुवातीला थोडासा दाब द्यावा लागतो आणि नंतर अगदी सावकाश असं पुढे करायचं. मालत्या दिसायला सुबक आणि सुंदरच दिसतात. याची सुद्धा तुम्ही खिचडी बनवू शकता. सगळ्या मालत्या आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात. हे सगळे प्रकार बनवणं म्हणजे अगदी निगुतीचं काम आहे, त्याच्यामुळे सावकाश शिस्तीत. त्याचसोबत रोज एकच प्रकार बनवा, नाहीतर एका दिवशी सगळे प्रकार बनवायला गेलात तर ते होणार नाहीत. यानंतर आपण बनवणार आहोत मुदी. मुदीचा आकार गोल असतो अंगठीप्रमाणे, त्याच्यामुळे त्याला मुदी म्हणतात. यासाठी भिजवलेल्या रव्याचा एक छोटासा गोळा घेऊन सहानेवरती त्याला लांबट करा
आणि हाताने गोल असा त्याला आकार द्या। या पद्धतीनं सगळ्या मुदी व्यवस्थित बनवून घ्यायच्यात। एक दोन वेळा नक्कीच त्रास होईल, पण हळूहळू जमायला सुरुवात होईल। यानंतर आपण नखुले बनवणार आहोत। नखुले म्हणजे नखानी बनवलेला प्रकार, जो आपण टोमॅटो रेड कलरमध्ये रवा भिजवला होता त्या रव्याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे, तो चपटा करायचा व त्याच्यामध्ये नख मारायचं। हा जो प्रकार आहे तो अगदी मसुराच्या डाळीप्रमाणे दिसतोय। सगळे नखुले आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात। यानंतर आपण सरुळे बनवणार आहोत। सरुळेसाठी स्वच्छ असा एक दोरा घ्यायचा आहे, मग तो कोणत्याही रंगाचा असेल तरीही चालेल। यासाठी आपण लाल रंग वापरलाय, तर लाल रंगाचा गोळा हातामध्ये घेऊन दोऱ्यावरती गोल असा गुंडाळून घ्यायचा आहे। जवळजवळ व्यवस्थित असे गोल गोल करून घ्या आणि दोऱ्याभोवती गुंडाळून घ्या। याला सरुळे म्हणतात। खूप साऱ्या दोऱ्यांना याच पद्धतीने करायचे आणि चांगलं सुकून घ्यायचे। सुकल्याशिवाय ते दोऱ्यातून बाजूला निघणार नाहीत। सुकल्यानंतर सावकाश असे हे दोऱ्यातून बाजूला काढायचे, तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। सगळे सरुळे तयार आहेत। उन्हामध्ये चांगले सुकून घेऊयात। हे बनवायला बरीच मेहनत लागते आणि विशेष म्हणजे खूप जणाला हे प्रकार माहीत नाहीत। मध्यंतरी मी एक रील टाकला होता, त्या रीलमध्ये हे सगळे प्रकार दाखवले होते। तर बरेच जण म्हणे की हा काय प्रकार आहे, हे पास्त्यासारखं दिसतंय। तर असं अजिबात नाही, हे खिरीचे प्रकार आपली पारंपरिक रेसिपी आहे। याची खीर एकदा नक्कीच बनवून बघा, त्याच्याशिवाय तुम्हाला त्याची चव कळणार नाही। हे इतर जे प्रकार आहेत ते फक्त लग्न आणि मुंजीमध्ये बनवतात, त्याच्यामुळे ते बघण्यात येत नाहीत। पण वळवट, बोटवे किंवा गहुले हे तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमची आई आजी नक्कीच बनवत असेल। या पद्धतीने आपण सकुनाच्या खिरीचे सगळे प्रकार करून घेतलेत। येथे मी 6 प्रकार दाखवलेत, याच्यामध्ये 5, 9, 7 किंवा 11 प्रकार असतात। येथे मी वळवट, सरुळे, मुदी, नखुले, मालती आणि फनुले दाखवलेले आहेत। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद।